दरम्यान यानंतर आपण पुण्यात जाणार आहोत। पुण्यामध्ये देखील मिरवणुका अद्याप सुरू आहेत। खरं तर पुण्यातलं वैशिष्ट्य अनेक तासनतास पुण्यातल्या मिरवणुका या पार पडत असतात। खरं तर यावर्षी मिरवणुका लवकर पार पडतील असं सांगितलं जात होतं। वेळेचं नियोजन देखील तशा पद्धतीने झालेलं होतं, परंतु अद्यापही पुण्यातली जी विसर्जन मिरवणूक आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे, तर दुसरीकडे पुण्यामध्ये काही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना तिथल्या गणपतींना ठराविक असे नंबर दिले जातात। या क्रमांकामध्ये खरं तर बदल होत असतो, परंतु अद्यापही या विसर्जन मिरवणुका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत जयदीप भगत आहे पुण्यातून। जयदीप, जवळपास 20 तास होत आलेले आहेत पुण्यातल्या मिरवणुका या अद्याप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अजून किती गणेश मंडळांचं विसर्जन बाकी आहे, काय अद्याप याबद्दलचे स्पष्टीकरण मिळते, काय तपशील आहेत? दीपक, काल सकाळी 10:30 वाजता पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। तेव्हापासून अद्यापपर्यंत जे आहे या ठिकाणी विसर्जन मिरवणूक खरं तर मागच्या काही वेळापूर्वी बघितलं तर जवळपास 1 तास जे आहे ते मंडळ या ठिकाणी कुठल्याही अलका चौकात आलं नव्हतं। आपण बघू शकतो जे मंडळ जे आहे ते साधारणतः 3-3:30च्या दरम्यान विसर्जन व्हायला पाहिजे होतं, ते भाऊसाहेब रंगारी हा गणपती अद्यापही अलका चौकात आलेला नाही। पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी जो आहे तो भाऊसाहेब रंगारी जो आहे तो गणपती या ठिकाणी येईल। खरं तर प्रशासनाचा मोठा प्रयत्न होता की या ठिकाणी लवकरात लवकर मिरवणूक आटोपण्याचा, परंतु त्या ठिकाणी कुठंतरी त्यांना अपयश येताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 1 तासापेक्षा जास्त काळ, आता अवघ्या काही मिनिटापूर्वी एक गणपती अलका चौकातून पुढे गेलेला आहे, नाहीतर त्याच्या आधी 1 तासभर कुठलाही मंडळ या अलका चौकातून पुढे गेलेलं नव्हतं। अजून बरीच लाईन जी आहे ती या ठिकाणी मंडळांची बाकी आहे विसर्जन होण्याची, परंतु सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू झालेली मिरवणूक अद्यापपर्यंत चालू आहे। प्रशासनाचा अंदाज आहे की लवकरात लवकर या मिरवणुका लवकर काढून जे आहे ते लवकरात लवकर विसर्जन व्हावा असा प्रयास जो आहे तो पुणे पालिका करत आहे। मोठ्या संख्येनं पुणेकरांचा उत्साह जो आहे तो कालपासून दिसत आहे। पुणेकर मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले आहेत। एकीकडं गुलाबाची उधळण असेल, पारंपरिक ढोल-ताशाच्या पथकात असेल, डीजेच्या तालावरती असेल, ते मिरवणुकाने खरं तर लेझर शोला बंदी घातली होती, परंतु काही मंडळांनी काल रात्री जो आहे तो लेझर शो केला। त्यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात नक्कीच या ठिकाणी बघू शकतो। 20 तास उलटून गेले तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पुणेकर जे आहेत ते बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतं। ढोल ताशाच्या गजरामध्ये ढोल ताशांचा गजर अद्यापही सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतो। अलका टॉकीज चौक असेल किंवा इतरही परिसर असेल, इथे अद्यापही मिरवणुका सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।